इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 4 वेटीसी ग्राउंड जवळील गीता कॉलनी परिसरात सोमवारी उशिरा रात्री काही नशेखोरांनी प्रचंड गोंधळ घातला। नशेच्या अवस्थेत या तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या 12हून अधिक गाड्यांची तोडफोड केली। त्यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान ट्रकमध्ये बसलेल्या एका चालकावरही नशेखोरांनी निर्दयपणे हल्ला केला। या हल्ल्यात ट्रक चालक सुरेश नायक हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक संपूर्ण रात्रभर धास्तावलेले होते। घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून चौकशी सुरू केली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू केले आहे। दरम्यान नशेखोरांचा शोध सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे। मेरा नाम है सुरेश नायक है। मैं रात के अपने अनिल ट्रेडर्स के यहाँ दुकान पे अपनी गाड़ी लेके आया था, सुबह 5 बजे के बाद, और 5:30 बजे के बाद में 6 लोग आए और हमारी गाड़ी के आके और पत्थर मारना चालू करा, और काफ़ी पत्थर मारने के बाद में 2 पत्थर का शिकार में हो गया। इसकी वजह से अपने पुलिस वालों को बुलाया, इनको भी बताया कि बोले, पर उसके बाद में बदमाश लोग सारे भग गए। उसके बाद अभी तक किसी का पता नहीं चला है। किधर किधर लगा आपको? मेरे को एक चेहरे पे लगा है और एक इधर सिर पे लगा है। ये दो जगह का मेरे को चोट आई है। भाई हम रात को इधर रिक्शा लगा के गए सोने के लिए घर पे, रात को 12 बजे धंधा करके आए। उसके बाद से हम लोग जाने के बाद सुबह 5 बजे के बाद ये हादसा हुआ है। हमको मालूम नहीं था, बाकी जिसको मालूम था वो कोई बता नहीं रहा है। 8-10 लोग थे इधर, हम लोग की गाड़ी नुकसान हुई है। कितनी गाड़ी के नुकसान हुई? कम से कम 10 से 12 गाड़ियाँ हैं लाइन में, उसमें 4 गाड़ी बच गई है, बाकी सब हमारा गाड़ी टूट गया है। आपका नाम क्या और हीरा का नाम क्या है? गीता कॉलोनी अनिल सहानी। इस बारे में पुलिस शिकायत की आपने? हमने करके आई, पुलिस ने कुछ तपास पंचनामा की आके, पर वो बोले हम बताते आपको। माझं नाव विशाल गुरुदत्त चोलकर आहे। मी गीता कॉलनीचं राहणार रहिवासी आहे आणि इथे आमच्या गाड्या लागलेल्या असतात। तर माझी गाडी आहे इको, स्कूल व्हॅनला जी चालते। तर सकाळी आम्ही उठून आलो तर बघितल्यानंतर की त्याचा पुढचं जे विंडशील्ड आहे, पुढचा ग्लास जे आहे ते फोडलं गेलेलं आहे। तर इथे रात्री गणपती विसर्जन झालं होतं। तर त्या गणपती विसर्जनामध्ये रात्री जवळपास 11-11:30च्या दरम्यान झालेला। तर त्यावेळी त्या लोकांमध्ये आपसात भांडण झाले आणि त्या भांडणामुळे त्यांनी सकाळी विसर्जनानंतर आल्यानंतर गांजा चरस वगैरे ओढला आणि दारू वगैरे प्यायले। त्याच्यानंतर त्यांनी बिअरच्या बॉटल्याने गाडी फोडल्यात, दगडाने गाडी फोडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते बाहेर ट्रक आहे मैद्यावाल्याचा, त्या ट्रक फोडले, त्याचा ग्लास फोडले, त्या ड्रायव्हरला मारलंय त्यांनी, त्याला डोक्याला मार लागलाय, चेहऱ्यावर फेसवर समोर मार लागलेला आहे। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, कंप्लेंट झालेली आहे, त्यांच्यावरती FIR केली आहे। एक बँडवाला होता त्याच्याशीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उचलून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलीस इथे तपासासाठी येऊन गेली। त्यांनी इथे सगळं प्रकरण बघितलं आहे, त्यांनी पंचनामा करून गेलेले आहेत आणि आता ते जे पुढे प्रकरण आणि जे काही घडलं आहे त्या मॅटरला ते पूर्णपणे सॉल्व्ह करण्याची आम्हाला त्याने स्वीकृती दिलेली आहे आणि ते सगळं मॅटर आता हळूवारपणे सॉल्व्ह होईल। आमची फक्त एवढंच आहे पोलीस प्रशासनाकडनं की आमच्या जे गाडीचं नुकसान झालेलं आहे ते फक्त जे लोकांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं ते भरून मिळावी आणि इथे जे काही घटना घडल्यात हे पुढे असं व्हावं नाही, फक्त त्याच्यासाठी थोडंसं आमचं लक्ष ठेवावं। कोण आहे तीन नशाबाज तरुण, कोण आहे ते? इथे एरियाचेच लोक आहेत जे इथे राहतात, मागे रहिवासी आहेत, त्यांच्याकडनंच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदा नाही झालं। याच्या अगोदर पण आमची जी गाडी होती स्कूल व्हॅन आहे इको, ती बाहेर उभी होती, त्याला तर पूर्णपणे त्यांनी काच वगैरे जे आहेत, पुढचं मागचं जे ग्लास, इव्हन डोरचे पण जे ग्लासेस होते पूर्णपणे फोडलेलं आणि मोठे मोठे दगड घातलेले त्यांनी त्यावेळी। तर त्यावेळी पण सुद्धा आमचं खूप मोठं नुकसान झालेलं।